चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट, आताची सर्वात मोठी बातमी। तर काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे असे अनेक जण सांगत आहे। तर योजना बंद होणार आहे का, याबद्दल काय माहिती आहे, आजची नवीन अपडेट काय आहे, सर्व तुम्हाला सांगतो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, पटापट लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट, सर्वांनी लाईक करा। चला लाईक केलं का, ठीक आहे। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि महत्त्वाची जी माहिती समोर आलेली आहे, आजची जी काही अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट आपण जाणून घेऊया। चला तर हे पहा, महाविकास आघाडीचा इतिहास योजना बंद करण्याचा। बघा, महाविकास आघाडीचा इतिहास योजना बंद करण्याचा देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र काय म्हणाले आहेत, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, महाविकास आघाडीचा इतिहास हा योजना बंद करण्याचा असून आपल्या सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या आहेत, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत आहे की जो काही इतिहास आहे महाविकास आघाडीचा, तो इतिहास जो आहे त्यांचा योजना बंद करण्याचा आहे, अशी त्यांनी टीका केलेली आहे। तसेच लाडकी बहीण योजना फसावी यासाठी मविआच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला आहे। पुण्यात भाजपच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडवलं आहे। बघा, आता महत्त्वाची माहिती बघा, पुढे काय अजून म्हटलं आहे, तर मविआचा इतिहास योजना बंद करण्याचा। नीटपणे त्यांनी जी माहिती दिली आहे ती नीटपणे समजून घ्या। महाविकास आघाडीचा इतिहास हा योजना बंद करण्याचा आहे। आपल्या सरकारच्या सगळ्यात चांगल्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या आहेत, यामध्ये जलयुक्त शिवार आणि मेट्रो सारख्या योजनांचा समावेश आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली। हे मी नाही म्हणत आहे, हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी म्हटलं आहे, तेच तुम्हाला सांगत आहे। नाही तर तुम्ही म्हणाल की सर असं का म्हणत आहेत, तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी माहिती दिली आहे तीच माहिती तुम्हाला सांगत आहे। एक बातमीमध्ये ही बातमी आलेली आहे, एक बातमी आलेली आहे, ही माहिती आलेली आहे, त्यामधील ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे। लाडकी बहीण योजना महिलांच्या सन्मानाची। बघा, महायुतीच्या सरकारने पुन्हा एकदा जनसामान्यांच्या हिताच्या योजना आणल्या आहेत। लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सन्मानाची योजना आहे, मात्र महाविकास आघाडीचे लोक लबाड आहेत। विधानसभेत या लोकांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला। बघा, लबाड आहेत असं म्हटलं जात आहे। तसेच लाडकी बहीण योजनेला विरोध केला आहे, मात्र हे लोक गावात लाडकी बहीण योजनेचे पोस्टर लावत आहेत, असे ते म्हणाले। बघा, गावात तेच लोक जे या योजनेला बघा विरोध करत आहेत, तेच लोक या योजनेचे पोस्टर देखील गावात लावत आहे, असं फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे। पुढे बघा, योजना फसावी यासाठी मविआच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न। आता हा बघा त्यांनी काय म्हटलं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, समजून घ्या। महाविकास आघाडीचे लोक लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेत आहेत। बघा, महिलांचे अर्ज भरून घेत आहेत, मात्र ते अर्ज दाखल करत नाही आहेत। बघा, म्हणजे ते फॉर्म भरून घेत आहेत, परंतु ते सरकारपर्यंत अर्ज पोहोचत नाही, असं ते म्हणत आहेत। याद्वारे महायुती सरकारविरोधात महिलांच्या मनात रोष तयार करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे। ही योजना फसावी यासाठी मविआच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला। आता तुम्ही म्हणत होतात की योजना बंद होईल, योजना बंद होईल, तर योजना बंद होणार नाही। तर यासाठी फक्त प्रयत्न चालू आहेत की योजना बंद व्हायला पाहिजे, यासाठी कोर्टात देखील गेलेले आहेत। त्यामुळे योजना बंद तर होणार नाही, योजना जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता जे तुमची पहिली पेमेंट आहे ती 19 ऑगस्टला मिळणार आहे, तुम्हाला पैसे मिळणार आहेत। योजनेसाठी खूप सारे फॉर्म भरलेले आहेत, खूप सारे फॉर्म हे सबमिट झालेले आहेत, त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही। योजना काही बंद होणार नाही। फक्त त्यांनी जी माहिती दिलेली आहे फडणवीस साहेबांनी, ती माहिती तुम्ही समजून घ्या, घाबरू नका, समजून घ्या, कारण खूप अफवा चालू आहेत या योजनेसंदर्भात, खूपच अफवा चालू आहेत। त्यामुळे तुम्ही डायरेक्ट घाबरून जातात की योजना बंद होईल, योजना बंद होईल। योजना बंद होणार नाही, योजना चालूच राहणार आहे। फक्त ते समजून घ्या ते काय म्हणत आहेत। त्यांनी फक्त एवढं म्हटलं आहे, इथे बघा, त्यांनी फक्त काय म्हटलं आहे की महाविकास आघाडीचा इतिहास आहे की योजना बंद, आणि या लाडकी बहीण योजनेसाठी पण ते प्रयत्न करत आहेत की योजना बंद झाली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे। फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे, योजना वगैरे बंद होणार नाही, काही टेन्शन घेऊ नका, योजना जाहीर झालेली आहे। आणि मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला 100% ते पैसे देणारच आहेत, आणि त्यांनी ही योजना जाहीर केलेली आहे।
त्यांचं खूप धन्यवाद आणि ते योजना चालूच ठेवणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. ATP गुरुजी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला सत्य माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. ओके. तर त्यांनी बघा इथे काय म्हटलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे काही अर्ज आहेत ते महिलांकडून भरले जात आहेत, परंतु ते अर्ज दाखल करत नाही आहेत. म्हणजे वरती ते ऑफलाईन घेतले जात आहेत, परंतु वरती ते ऑनलाईन पद्धतीने सबमिट करत नाही आहेत असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. म्हणजे मग जरी पैसे ज्या महिलांचे पैसे आले नाहीत त्यामध्ये आमचा दोष राहणार नाही असं फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे तुमचा अर्ज तुम्ही ऑफलाईन दिलेला आहे तो ऑनलाईन झालेला आहे का ते पण विचारा. जिथे तुम्ही ऑफलाईन फॉर्म दिलेला आहे तेथे विचारा की माझा फॉर्म ऑनलाईन केला का. जिथे पण तुम्ही फॉर्म ऑफलाईन दिलेला आहे तर ऑफलाईनसाठी सांगत आहे, ज्यांनी ऑफलाईन फॉर्म दिलेला आहे त्यांनी विचारा तिथे की माझा फॉर्म ऑनलाईन केला का. ओके, सर्वांनी हे नक्की विचारा, कारण तुमचा फॉर्म ऑनलाईन झालेला आहे का ते बघणे पण खूप गरजेचं आहे. कारण नुसते तुम्ही ऑफलाईन फॉर्म देऊन द्याल तिथे आणि तुमचा फॉर्म जरी तिथे ऑफलाईन गेला आणि वरती ऑनलाईन केलाच नाही तर मग तुम्हाला पैसे कसे मिळेल, तुमचे बँक डिटेल्स वरती कसे जाईल, तर हे गोष्टी बघणे पण खूप गरजेचे आहेत. त्यामुळे या सर्व टोटल गोष्टी बघा आणि तुमचा फॉर्म हा ऑनलाईन सबमिट झालेला आहे का ते नक्की बघा. आणि जरी त्यामध्ये तुमची काही चूक झाली असेल तर जिथे तुम्ही फॉर्म भरलेला आहे, जिथे ऑफलाईन फॉर्म दिला आहे तिथे त्यांना सांगा की एडिट करून माझं हे कार्ड चुकलेलं आहे किंवा हे राशन कार्डमध्ये चूक झालेलं आहे किंवा हे कागदपत्रामध्ये चूक झालेलं आहे तर ते दुरुस्त करा. लगेच तिथे एडिटचं ऑप्शन आहे, लवकरात लवकर ते करून घ्या. नाहीतर मग काय होतं की तुमचा फॉर्म राहून जाईल, तुम्ही फक्त ऑफलाईन दिलेला आहे आणि तो जरी ऑनलाईनच केला नाही तर मग काय कामाचा तो, तुमचे पैसेच येणार नाहीत. तुमचे पैसेच येणार नाहीत हे लक्षपूर्वक आहे का, जी माहिती मी तुम्हाला देत आहे. आता ही माहिती बघा, ही माहिती नीटपणे समजून घ्या. खास करून ग्रामीण विभागात ज्या आपल्या माता बहिणी राहतात त्यांच्यासाठी ही माहिती आहे. हा तुमचा फॉर्म आहे ऑफलाईन, इथे लाडकी बहीण योजना वगैरे दिला आहे, इथे तुमचा फॉर्म आहे, सर्व माहिती तुम्ही भरून टाकली आणि सपोज ही माहिती तुम्ही हा जो फॉर्म आहे ऑफलाईन फॉर्म हा अंगणवाडीत जरी जमा केला किंवा एखाद्या सेतूवरती जमा केला, जिथे ऑनलाईन फॉर्म भरतात तिथे हा फॉर्म तुम्ही जमा केला, परंतु हा फॉर्म ऑफलाईन आहे. फक्त हा फॉर्म कॅम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती ऑनलाईन केला का ते बघणे पण खूप गरजेचे आहे. त्यामुळे जिथे तुम्ही हा ऑफलाईन फॉर्म दिला आहे त्यांना विचारा की माझा फॉर्म ऑनलाईन केलेला आहे की नाही. जरी ऑनलाईन केलेला नसेल तर मग तुमचे पैसे येणार नाहीत. लक्षपूर्वक ऐका. ओके, तर आजच तुम्ही विचारा तिथे जिथे फॉर्म ऑफलाईन दिलेला आहे तिथे. ओके, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही माहिती येतच आहे आणि सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ATP गुरुजी. ATP गुरुजी तुम्हाला एकमेव चॅनल आहे जी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लेटेस्ट आल्यावर किंवा नवीन अपडेट आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला मी माहिती देत आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे, सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच अनेक आपल्या माता बहिणींना फॉर्म भरताना अनेक अडीअडचणी येत आहेत आणि त्या अडीअडचणीवरती पण मी स्पेशली व्हिडिओ आणणार आहे. आणि तुम्ही फक्त मला विचारा, तुम्हाला जरी काही समस्या येत असेल, फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट्स वगैरे काही समस्या येत असेल, ज्या पण अडीअडचणी तुम्हाला येत आहेत मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुमच्या डॉक्युमेंट्सबद्दल पण जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते पण मला कमेंट्समध्ये विचारा. मी नक्कीच त्यावरती स्पेशली व्हिडिओ आणेल आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. त्यामुळे मला पटापट विचारा जरी तुम्हाला काही समस्या असेल तर या योजनेसंदर्भात. ओके, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा सांगताय चॅनल सबस्क्राईब करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. बघा खाली शेअर नाव आहे, शेअरवरती क्लिक करा आणि सर्व ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पाठवा. आपल्या सर्व माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि योजना बंद होणार नाही, पुन्हा सांगतो योजना चालूच राहणार आहे, योजना बंद होणार नाही. फक्त जी माहिती होती ती माहिती तुम्हाला सांगायची होती क्लिअर. तुम्हाला ज्या अफवा चालू आहेत त्या अफवांपासून तुम्हाला दूर करायचं होतं, त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला या योजनेसंदर्भात जरी नवीन अपडेट असेल तर ती अपडेट पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.